संघटनेचा CI2 संघटना आरोग्य मित्रांचा काम ज्यादा कंपनी तुपाशी आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचा सिद्धू संलग्न आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचा आयुष्यमान कार्ड बनवलेल्या कामाचा मोबदला आयुष्यमान कार्ड आभा कार्ड बनवलेल्या कामाचा मोबदला कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला पगारवाढ झालीच पाहिजे संघटनेचा CI2 संघटना आरोग्य मित्रांचा काम ज्यादा कंपनी तुपाशी आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचा सिद्धू संलग्न आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचा आयुष्यमान कार्ड बनवलेल्या कामाचा मोबदला आयुष्यमान कार्ड आभा कार्ड बनवलेल्या कामाचा मोबदला कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जे आरोग्य मित्र आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतात म्हणून त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार त्यांच्या विरुद्ध आम्हाला लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आमची संघटना त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे। काय नाव तुमच्या संघटनेने? शेतकरी संघर्ष संघटनेचा अध्यक्ष सुधाकर मोगल ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांकडे एक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन आणि ज्यांनी गृह कर्ज घेतलं आहे त्या गृह कर्ज घेतलेल्या लोकांच्यासाठी अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देण्याची आमची चळवळी करणारी असणारी संघटना आहे। त्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे। माझे नाव विशाखा गोखले आहे। आम्ही हे जे आरोग्य मित्र जे आहेत आम्ही आमच्या कंपनीला मागणी केलेली आहे का किमान वेतनानुसार आमची पगार वाढ द्यायला पाहिजे होतं तर त्यांनी आम्हाला 2012 मध्ये जेव्हापासून ही योजना चालू आहे तेव्हापासून एक आरोग्य मित्र त्या 12 वर्षामध्ये फक्त 12,000 रुपयापर्यंतच पेमेंट आहे सर। औरंगाबाद एवढ्या मोठ्या सिटीमध्ये 12,000 रुपयामध्ये काहीच होणार नाही। आम्ही ऑलमोस्ट आरोग्य मित्र हे मॅरिड आहेत, सगळ्यांना लहान लेकरं आहेत, त्यांचं एज्युकेशन किंवा आम्ही किरायानं राहतो त्याचं द्यायचं घर भाडं वगैरे तर हे आम्हाला नाही का तेवढ्या कमी पैशामध्ये नाही का परवडत नाही सर। तर आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी आम्हाला किमान कायद्यानुसार आमची पगार वाढ करायला पाहिजे सर। जोपर्यंत आमची पगार वाढ होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा हे संप मागे घेणार नाही। आमचे हे औरंगाबाद मध्ये कसं तर एकूण 72 आरोग्य मित्र आहेत। हो सर, आम्ही नाही का भरपूर वेळेस निवेदन वगैरे दिलेलं आहे। तर आमचं हे स्ट्राईक हे पहिले 12 तारखेपर्यंतच होती तर मग त्यांनी 10 दिवसाची मुदत मागितलेली होती तर आम्ही ते पण मुदत त्यांना दिलेली होती पण त्याच्यावरती त्यांनी काही ऍक्शन नाही घेतल्यामुळे आम्हाला हे संप करावा लागला सर। त्याच्या आधी किती वेळेस पत्र व्यवहार केला तुम्ही? आम्ही त्यांना पत्रव्यवहार हा 3-4 वेळेस झालेला आहे सर आमचा त्यांच्यासोबत पण काहीच रिस्पॉन्स न आल्या कारणामुळे आम्हाला हे ऍक्शन घ्यावं लागले सर। पवित्र काय राहणार आहे? पवित्र काय राहणार आहे? आता आग्रह मान्य नाही झाले तर काय तर मग आम्ही बेमुदत संपावरच राहणार आहे सर। आज तुम्ही उपोषण सुरू बेमुदत आंदोलन सुरू केलं काय मागणी आहे तुमची आणि कोणत्या संघटनेच्या बॅनरखाली आंदोलन? माझं नाव पहिलं प्रभाकर शंकर सपकाळ। आम्ही महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे सभासद आहोत आणि हे जे CI2 संलग्न त्याच्या अंतर्गत आम्ही हे आंदोलन करतोय आणि आम्ही आतापर्यंत गव्हर्नमेंटला किंवा सहाय्य संस्था यांना 3 वेळेस निवेदन दिलेले आहे। पहिल्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की इलेक्शन झाल्यावर तुमचं पेमेंट वाढू, परंतु इलेक्शन झालं, सरकार स्थापन झालं, परंतु त्याला काहीच प्रतिसाद भेटला नाही आम्हाला। नंतर आता आम्ही
पुन्हा एक निवेदन दिलं होतं की 21 दिवसामध्ये आमचं मागण्या पूर्ण करण्यात याव्या. किमान वेतन असेल, जे गणेश सर असेल, बैसारी सर असेल, यांना पुन्हा पूर्ववत कामावर घ्यावे, अशा आमच्या 10 मागण्या, किरकोळ मागण्या, काही जास्त मागण्या नाहीये. परंतु त्या मागण्या सुद्धा सरकारने आणि सहाय्य संस्थांनी त्या मागण्या मान्य केल्या नाही आणि पुन्हा त्यांनी 10 दिवसाचा वेळ वाढवून घेतला. तर तो 10 दिवसाचा वेळ सुद्धा आम्ही त्यांना दिला, परंतु त्या 10 दिवसानंतर सुद्धा त्यांनी त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आणि आज सांगताय की तुमचे 500 रुपये नवीन मुलांचे आणि 1000 रुपये जुन्या मुलांचे वाढवले, तर ते आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. आता तुम्ही केंद्र सरकार आयोग लागू करत आहे, तर राज्यात काही आरोग्य सेवेसाठी काही नियोजन केलं सरकार? ही जी योजना आपली महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या दोन्ही जी आयुष्यमान भारत योजना केंद्र शासनाची आणि महाराष्ट्र शासन महात्मा फुले हे दोन्ही मिळून हा योजना चालवतात. 60% केंद्र शासन आणि 40% महाराष्ट्र शासन अशी योजना आहे. तर आमचं म्हणणं आहे की जे केंद्राचे किमान वेतन आहे ते जाऊ दे, पण महाराष्ट्र शासनाचे किमान वेतन आहे ते सुद्धा आम्हाला भेटत नाहीये. तर ते आम्हाला भेटण्यात यावं यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. त्याच्यामध्ये पीएफ वगैरे काही सुविधा आहे का? नाही, पीएफ पण ते करतो आमचा, पीएफ आणि ESIC दोन्ही करतात. शासन स्तरावर तुम्ही काय पाठपुरावा केला? शासन स्तरावर तेच सांगतो आम्ही. पहिले जे अगोदर जे CO होते त्यांची बदली झाली, नंतर अण्णासाहेब चव्हाण हे CO आले, त्यांच्या सोबत सुद्धा आम्ही बैठकीला त्यांनी मुंबईला बोलवलं होतं आणि त्यांनी TPA जे सहाय्य संस्था त्यांना आदेश दिले की यांचं जे पेमेंट आहे ते तुम्ही पूर्ण करा, परंतु ते अजून सुद्धा त्यांनी पूर्ण केलेले नाही. त्यामुळे आम्हाला हे पाऊल आज उचलावं लागतं. आंदोलनामध्ये किती आरोग्य मित्र? जिल्ह्यामध्ये पुरे 74 आरोग्य मित्र आहेत. त्यापैकी आमचे जे सीटू सभासद आहेत ते 64 आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1200 आरोग्य मित्र हे सीटू आपले कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत. आजचं जे आंदोलन चालू आहे महाराष्ट्रभर आंदोलन आहे का? हे पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन आहे. 33 जिल्हे म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये 2 जिल्हे नाही, त्याच्यामध्ये जळगाव आणि एक गोंदिया आणि पूर्ण महाराष्ट्राच्या मध्ये जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू आहे. 33 जिल्ह्यामध्ये पुढची भूमिका काय राहणार आता? शासन स्तरावर आंदोलन दखल घेतली नाही, दखल घेतली नाही तर आमचे धरणे आंदोलन चालूच राहणार आहे जोपर्यंत शासन दखल घेत नाही तोपर्यंत.